तुम्ही लास्ट व्लॉग तर बघितलाच असेल ज्यात आपण नाशिक एक्सप्लोर केलाय आणि मी त्यात सांगितलं होतं की आज आपण आउट ऑफ द स्टेट चाललोय। तर केम छो छत्रपती संभाजीनगर। अच्छा, तुम्ही विचार करता मी गुजरातीत का बोलत आहे, तर आपण आलोय गुजरातच्या सापुतारा इथे। तर नमस्कार छत्रपती संभाजीनगर, मी तुम्हाला दाखवणार आहे 2 दिवसासाठी बेस्ट ट्रॅव्हल लोकेशन, ते पण आपल्या महाराष्ट्र गुजरात बॉर्डरच्या जवळच। आज आपण एक्सप्लोर करणार आहे गुजरातचा सापुतारा। तर चला इथलचे लोकेशन्स बघूया। इथे बाय रोड विजिट करू शकता बिकॉज इथलचे रेल्वे स्टेशन्स आणि बस स्टँड थोडे दूर आहे, परत तुम्हाला एखादी कॅब करावी लागेल। इथे किड्स अँड फॅमिली सोबत एक्सप्लोर करायला खूप गोष्टी आहेत, प्लस बेस्ट टाइम टू विजिट मान्सून आहे, ॲज अन हे हिल स्टेशन आहे। मग आम्ही इथे पोहोचलो, सगळ्यात पहिले गेलं गाडी पार्क करायला। पार्किंगचे चार्जेस थोडे हाय होते, म्हणजे सगळ्याच ॲक्टिव्हिटीजचे चार्जेस हाय होते कम्पेअर टू अवर महाराष्ट्र, बट ठीक आहे। त्या दिवशी क्लायमेट खूप छान होता। मग सगळ्यात पहिले आम्ही गेलो रोज गार्डनला। खूप सुंदर गार्डन होतं, इथे व्हेरायटीज ऑफ फ्लावर अवेलेबल होते, जसं रोज, लोटस, लिली, हिबिस्कस अँड मेनी मोर, जे आपल्याला नॉर्मली बघायला नाही भेटत। ते इथे येऊन तुम्ही किड्सला दाखवू शकता की कसे फ्लावर्स असतात, कोणत्या कोणत्या टाईपचे फ्लावर्स असतात। प्लस इथे फोटोग्राफी व्हिडिओग्राफीसाठी बेस्ट स्पॉट आहे। आम्ही सुद्धा इथे गेलो, खूप साऱ्या फोटोज, व्हिडिओज, ब्लॉग्स शूट केले आम्ही, खूप सारे रील्स बनवले, आम्ही ते जेवण केलं। आणि मेन म्हणजे ह्या गार्डनला तिकीट नाही आहे, 0 रुपीज एंट्री आहे, तर तुम्ही इथे किती वेळ पण स्पेंड करू शकता विदाउट एनी रेस्ट्रिक्शन। नंतर आम्ही गेलो एका म्युझियममध्ये, जवळच होतं, तिथे त्यांनी गुजरातच्या सगळ्या जुन्या हेरिटेज जे असतात ते तिथं स्टोर अँड सिक्युअर करून ठेवले होते। किड्ससाठी बेस्ट स्पॉट आहे की आपली जुनी संस्कृती कशी होती, गुजरातमध्ये जुने घरं कसे होते, लोक कसे राहायचे, त्यांचे कमवायचे साधन काय होते, त्यांचे भांडे कसे होते, घरं कसे होते, त्यांचं देवघर कसा होता, इथपर्यंतच्या मायनर डिटेल्स त्यांनी तिथे दाखवलेले आहे, जे आपल्या खूप कामाचे आहेत। हिस्टॉरिक प्लेस म्हणून आपण तिथे व्हिजिट करू शकतोय आणि खूप एज्युकेशनल गोष्टी तिथून शिकू शकतोय। इथे स्टुडंट्स अँड सिनियर सिटीजनला फ्री एंट्री आहे आणि अडल्ट्सला फक्त 5 रुपीज तिकीट आहे, म्हणजे फक्त 5 रुपयामध्ये तुम्ही पूर्ण म्युझियम बघू शकताय। जवळच इथं ॲक्वेरियम आहे, जिथं ऑल वॉटर लिव्हिंग ॲनिमल्स तुम्ही बघू शकताय। त्याची एंट्री फीस फक्त 15 रुपये आहे। तिथे तुम्हाला सगळ्या टाईपचे फिशेस, शार्क, वेल्स बघायला भेटेल, इतकं मोठं स्टोरेज आहे, तर तुम्ही ते सुद्धा नक्की विजिट करा। आता हे तर झाले बेसिक ॲक्टिव्हिटीज फॉर किड्स अँड स्कूल गोईंग स्टुडंट। आता आपण बघूया टीनेजर्स आणि मोठ्या लोकांसाठी इथे एक्सप्लोर करायला काय काय आहे। तर इथे बोटिंग करू शकता, पॅराग्लायडिंग, झिप लाईनिंग, क्लाइम्बिंग, ट्रेकिंग आणि भरपूर काही। सगळ्यात पहिले आम्ही गेलो बोटिंग करायला, खूप एन्जॉय केला। त्यानंतर आम्ही आलो व्ह्यू पॉईंटला, इथून तुम्ही पूर्ण सापुतारा हिल स्टेशन बघू शकताय आणि इथे खूप गोष्टी आहेत विथ फॅमिली तुम्ही एन्जॉय करू शकता, जसं गेम्स आहे, कॅमेल रायडिंग, हॉर्स रायडिंग, सायकल्स, डबल सायकल, मोटर बाईक्स, खूप काही आहे ज्याच्यात तुम्ही फोटो व्हिडिओज काढू शकता। जसं आम्ही डबल सायकलवर खूप एन्जॉय केला होता। आम्ही फर्स्ट टाइमच ही सायकल चालवत होतो, तर खूप एन्जॉय केला। माझ्या पूर्ण फॅमिलीने इथं खूप एन्जॉय केला, सगळ्या कपल्सनी ही सायकल ड्राईव्ह केली, खूप फोटो व्हिडिओ काढले। माझं तर म्हणणं आहे हे बेस्ट लोकेशन आहे विथ फॅमिली टू एक्सप्लोर, कारण इथे खूप गोष्टी आहेत करण्यासारख्या आणि एन्जॉय करण्यासारख्या। मग आम्ही इथून अजून थोडं वरती गेलो, जिथं आम्हाला पॅराग्लायडिंग करायची होती। याची 2500 पर हेड तिकीट्स आहे, थोडं कॉस्टली आहे, पण मजाही तितकीच येते आणि भीती पण खूप वाटते। त्याच्यानंतर आम्ही झिप लाईनिंग केली, ह्याचे काहीतरी 700 रुपीज तिकीट होते। मला तरी थोडंसं कॉस्टलीच वाटलं, पण ठीक आहे, आम्ही एन्जॉय पण खूप केला। इथे आमची जसं प्लॅन केलं होतं तशी 2 दिवसाची ट्रिप सक्सेसफुल झाली होती। मग हा सुंदर व्ह्यू बघत आम्ही घरी रिटर्न निघालो, पण थोडा टाईम होता, तर अजून लोकेशन एक्सप्लोर केली, ती कोणती आहे मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेल। तेव्हापर्यंत माझे व्हिडिओज बघत राहा, लाईक, फॉलो, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ट्रॅव्हल करत राहा। बाय।